हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन गट ब एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, आत्ताच फर्स्ट आन्सर की आलेली आहे आणि त्यानुसार आपण कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत आणि आपण जो कट ऑफ सांगल 100% त्याच रेंजमध्ये कट ऑफ लागेल, कारण की याच्या आधीच आपण 2 कट ऑफ प्रेडिक्ट केले होते आणि जे सांगितले तेच आले होते, म्हणजे त्याच रेंजमध्ये आले होते। म्हणजे मी जो कट ऑफ सांगेल त्या रेंजमध्ये ते येतील। याचं कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। पूर्ण ॲनालायसिस करून आपण हा कट ऑफ काढलेला आहे। तर बघा, आपण गट क चा कट ऑफ प्रेडिक्ट केला होता 48 ते 52, तो समथिंग 49 काहीतरी लागलेला आहे आणि हा व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवर जशाच्या तसा अवेलेबल आहे। आणि ह्या व्हिडिओ तयार करताना आपण वेगवेगळे पोल, मुलांचे स्कोर हे सर्व कंपाईल करून कोणत्या ठिकाणी जास्त मुलांचे स्कोर येत आहेत त्यानुसार आपण तो स्कोर प्रेडिक्ट केलेला होता। सोबतच आता मागच्या वर्षी MPSC राज्यसेवेला जागा खूप कमी होत्या आणि कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप अवघड होतं, तरी देखील आपण 112 ते 115 हा कट ऑफ प्रेडिक्ट केला होता। कट ऑफ लागला 116, परंतु बाकीचे क्लासवाले किंवा बाकीचे जे आपले टेलिग्राम चॅनलवाले 122, 120+ असे स्कोर सांगत होते, परंतु आपण सगळ्यात आधी 115 ते 112 या दरम्यान लागेल। 116 आपल्याला ते करायचं होतं, परंतु 112 ते 115 आपण कट ऑफ प्रेडिक्ट केला होता। कट ऑफ 116 लागला होता, म्हणजे एवढा आपण याआधी 2 कट ऑफ जे प्रेडिक्ट केले होते ते आलेले आहेत। तर बघा, आता आपण जो हा कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत त्याच्यासाठी सोर्सेस बघा, आपण आपल्या चॅनलवर एक पोल टाकला होता। तर बघा, याच्यामध्ये 1600 पेक्षा जास्त मुलांनी वोट केले होते। 1600 पेक्षा जास्त मुलांनी वोट केले होते। तर बघा, त्यामध्ये म्हणजे आपण हा जो पोल टाकला होता तो आपण क्लासेसच्या कीनुसार टाकला होता। तर क्लासेसच्या कीनुसार टाकल्यानंतर 62% मुलांना 50पेक्षा कमी मार्क्स मिळाले, 21% मुलांना 50 ते 55 या दरम्यान मार्क्स मिळाले आणि त्यानंतर 7% आणि 10% या मुलांना 50, 55 ते 60 आणि 60पेक्षा जास्त असे गुण मिळालेले होते। परंतु आपण हाच पोल ॲन्सर की आल्यानंतर टाकले असता आपल्याला यामध्ये बदल दिसले। बघा, मुलांचे स्कोर 100% कमी झाले। आता तो 1600 जणांनी वोट केलेला होता, तर हा 309 जणांनी वोट केलेला पोल होता। तर बघा, मुलांचे स्कोर कमी झाले, त्या ठिकाणी 62%च्या आसपास मुलं हे 50च्या खाली होते, तर आता तो आकडा वाढून 72% मुलं 50पेक्षा कमी स्कोर झालेला आहे। त्यानंतर 50 ते 55 16% विद्यार्थ्यांना आहे आणि फक्त 6 आणि 6 म्हणजे 12% मुलं ही फक्त 55 मार्क्सच्या पुढं आहेत, फक्त 12%। 72% 50पेक्षा कमी मार्क्सवाले आहेत। तर बघा, आता पुढे अजून याबद्दल आपण इन डिटेल मागच्या वर्षींचे कट ऑफ कसे लागले, जागा किती होत्या आणि पेपर लेवल काय होती त्याचा यामध्ये आढावा घेऊ। MPSC कंबाईन गट ब 2024ची जी प्री झाली होती त्या ठिकाणी जागा 552, आता पण 552च आहे, त्यावेळेस 552 होता, पण त्यावेळेस पेपर इझी होता आणि इझी होता त्यामुळे कट ऑफ हा 62.50 लागलेला होता। त्यानंतर 2025मध्ये कंबाईनची जी प्री झाली त्या कंबाईनच्या प्रीमध्ये 674 जागा होत्या 2025च्या। डिफिकल्ट पेपर होता थोडासा आणि थोडासा लेंथी पण होता, त्यामुळे कट ऑफ हा 51 ते 51.25 एवढा लागला होता। म्हणजे 62.5 वरून डायरेक्ट 51.25, म्हणजे डिफिकल्टी लेवल जी आहे ती खूप मॅटर करते जागांपेक्षा देखील। आता बघा, आता जागा 552 आहे, पण पेपरची लेवल जी आहे ती मॉडरेट टू डिफिकल्ट आहे, परंतु टाईमाच्या अभावी तो डिफिकल्टकडे शिफ्ट होताना आपल्याला दिसतो। त्यामुळे 552 जागा आणि मॉडरेट टू डिफिकल्ट तो पेपर होता, त्यानुसार आता आपण कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत। तर बघा, आता जे कंबाईन गट बचे मागणीपत्र होतं त्यामध्ये 552 जागा होतात। त्याच्यामध्ये PSIच्या 310 जागा, STIच्या 236 जागा, ASOच्या 6 जागा आणि SRच्या ज्या आत्ता जागा गेलेल्या आहेत तो आकडा 40 ते 60 या दरम्यान तो आकडा आहे। म्हणजे जवळपास 600 जागा यावेळेस असतील आणि 600 जागानुसारच कट ऑफ आपल्याला प्रेडिक्ट करायचा आहे। 600 जागा जर असेल तर 600 गुणिले आपण 12 केले, 1272 म्हणजे 7200 ओपन कॅन्डिडेट त्या ठिकाणी ओपनच्या कट ऑफसाठी कॅन्डिडेट घेतले जातील आणि तो आकडा वाढून तो रेशिओ 16-17पर्यंत जाऊन एक 8 ते 9 हजार विद्यार्थी
या जागेनुसार मेन्स देतील. ही जनरल आपण इन्फॉर्मेशन आपल्यासाठी गरजेची आहे. तर बघा आता या सर्व गोष्टींचा ॲनालायसिस करून आपण आपला कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे. तर बघा MPSC कंबाईन गट ब एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 ओपन OBC NTC या मेल कॅटेगरीसाठी 50 ते 52. आपण रेंज 50 ± 2 अशी नाही केलेली, आपण एकदम ॲक्युरेट रेंज घेण्याचे प्रयत्न केलेला आहे 50 ते 52. आता आपण बघितलं की 12% मुलं 55च्या पुढे, परंतु 16 ते 20% जे मुलं आहे ते 50 ते 55 दरम्यान आहे आणि त्याच्या खाली 50 नंतर 72% मुलं आहे. आणि ज्यावेळेस जास्त घनता वाढते त्याच्यामध्ये कट ऑफ जास्त प्रमाणात खाली जात नाही. त्यामुळे मेल कॅन्डिडेटसाठी 50 ते 52 ओपन OBC आणि NTC, फिमेल कॅटेगरीसाठी 47 ते 49, SC कॅटेगरीसाठी 48.5 ते 50.5 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 46 ते 48, ST कॅटेगरीसाठी मेलसाठी 43 ते 45 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 41 ते 43 हा तो कट ऑफ राहील. तर बघा आता हा जो कट ऑफ आहे तो आपण फर्स्ट ॲन्सर कीनुसार सांगितलेला आहे. आता बघा याच्यामध्ये सेकंड ॲन्सर कीने 2 ते 3 प्रश्न कॅन्सल होण्यासारखे असतील तर ते कॅन्सल होतील. कट ऑफ 1 मार्क्सनी कमी होईल आणि थोड्याफार जागा जर याच्यामध्ये वाढला तर आणखी 1 मार्काने कट ऑफ कमी होईल. त्यामुळे जो 50 ते 52 आपण जी रेंज सांगितलेली आहे ओपन OBC NTC मेलसाठी, ती रेंज तुम्ही एक 3 मार्क्सने कमी करून म्हणजे 47+ मार्क्स आज ज्या विद्यार्थ्याला आहे आणि सेकंड ॲन्सर की नंतर 47पेक्षा जास्त मार्क्स ज्याला राहतील त्या विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता आत्ताच मेनची तयारी सुरू करायला काहीही हरकत नाही. आणि बाकीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण ज्या या व्हिडिओमध्ये ॲनालायसिस केलेले आहे मागच्या वर्षीचे मार्क्स, या वर्षीचे मार्क्स, वेगवेगळे पोल, पेपरची काठिण्य पातळी, या सर्व गोष्टींचं ॲनालायसिस करून आपण हा स्कोअर प्रेडिक्ट केलेला आहे. म्हणजे आपला कट ऑफ स्कोअरची रेंज आहे ती 50 ते 52 एवढी राहील आणि सेकंड फायनल ॲन्सर कीनुसार ती 48-47पर्यंत खाली येईल. म्हणजे 47+ असलेले मार्क्स असलेल्या ओपन कॅटेगरी ओपन OBC NTC यांनी मेन्सचा अभ्यास सुरू करायला काहीही हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा.